डबे चला आवाज करायला डुकरं येतात ना. अच्छा 5 वर्षांत आई नदीवर चालली आहे. बघूया आईचे काय रिएक्शन आहे नदी बघून. मला उतरता येतं का नाही खाली हे बघायचं मेन. हा ते तर उतरशील रे. उतर आली नाही आहे बघा खाली उतर होत नाही ना. डोंगर झालं हे आहे ना सगळी नुसतं. तुझं साऊंड येत पण नसेल. मी आपण नॉईज कॅन्सलेशन मोडवर टाकला. सांगते आता येईल. आता सर्व बाहेरचा साऊंड वगैरे येतो. अच्छा चिमणी वगैरेचा. तुला पण मग माईक होता तो तुला पण लावायलाच पाहिजे होता. चल मग प्रॉपर आवाज येतो रे माईक लावला तर. मस्त शेत. ते आधी लावायचे ना आई. हो मग आता का नाही लावत. काय लावायचं होतं ज्वारी. हा कोणच करतो आपला आहे ना. तो आला ना. तो आपला आहे मला ना माहिती. मला माहिती हा आपला आहे तो आपला तो आपला आहे मला. चला नदी जवळ आलेलो आहे. पहिले 2-2 मिनिटांनी आई 2-2 तासाने काय ना काय धुवायला गेलं की लगेच चला नदीवर. चला नदीवर. आता गणपती सर्व सामान धुवायला नदीवर ये. चप्पल नाही जमणार ती चप्पल आधी चप्पल घालून ये. नाही चप्पल नाही जमणार मला. तुमची चप्पल त्या पायामुळे समजत नाही पाय बघ साकव. बघितलाच नाही. इथे होता पहिला इथे होता म्हणजे हा इथून तिथे. आता तिथे गेले. पहिले असायचं आई नाही ना. नाही पाऊस नको यायला. तू चढेपर्यंत भिजशील इथेच. थांबेल मेजा खाली. हां तोपर्यंत थोडा ठीक आहे. जास्त आला ना भिजेन. शप्पथ या उतरण्यामुळे मी येत नव्हती माहिती आहे तुला. चल आता उतर. तिथून उतर ना. तिथे चप्पल ठेवतो मी. थांब हे धरती उतर. चप्पल दगड होता ते घेऊन गेले मला. नाही नाही हो तो बघ तिथे साकवच्या खाली लावलाय. तो नाही रे प्रॉपर दगड त्यांनी याच्यासाठी आणलेला पाट्यासाठी ते घेऊन गेले. तर तो? बाबा होते. अच्छा मस्त पाऊस नाही तर बरा वाटतंय. आणि थोडा थंड आहे ना तर अजून बरं वाटतं. तू कॅसे मिळते आईला उतरायला किती कष्ट करावं लागतंय. बापा रे आई तुला चढायला उचलून घ्यावं लागेल. चला तशीच आई नदी 5 वर्ष अगोदरची. हा खड्डा इथे या खड्ड्यात वगैरे होता तो. तोच दगड तिथे आहे. चल पाण्यात पाय भिजव. हा आणतो चल. मस्त थंड पाणी. मस्त पाणी आहे ना. थोडासा गरम असतं ना आंघोळी करायला मजा आली. मगाशी मी आलेलो ना तर तिथे एक साप होता. झाडावरती होता. मला माहिती पण नाही. जसं मी गेलो ना त्यांनी पाण्यात उडी टाकली आणि असं असं बारीक होता. तिथे वाटतं तो बघ. नाही तो तर ती नाही ती काय हे वेळ आहे की काहीतरी आहे दुसरा. साप नाही तो मी बघितला. पुढे होता पुढे तिथे आंघोळ करतो ना तिथे जास्त पाणी या टायमिंगला. इथे पण आहे ना इथे कमी होता मे महिन्यात जस्ट पाऊस पडलेला ना. इथे मासे आहेत इथे हे पुढे माशांसाठी पुढे यावं लागेल. आवाज बरोबर येतोय की नाही माहीत नाही. पहिल्यांदा माईक लावलं. एक मासे आहेत दिसते. गेला खाली तिथे जा. एकदा आहे ना आई एकदा मी आणि शुभम म्हणजे मुंबईला जात होतो. पहिले नाही सगळं साफसफाई असायची. हा हो कारण की लोक कपडे बिपडे धुवायला यायचे ना बायका त्याच साफसफाई करून ठेवायची स्वतःला. मग आता असं झालं की मी नाही ते करते हे असं झालं. हा दगड कोणत्या वरती आणून कपडे ठेवले. नेमकंच येत असतील ना 2 मिनिटासाठी. आणि पाऊस असतो रे. आता गणपतीत पाऊस थांबलाय ना आता पाऊस होताच. तर एकदा आहे ना शिवा आणि मी दोघं मुंबईला जायचं होतं रात्री. इकडचं तिकडं का मारलं. इथे पाणी भरतो म्हणून तो तुटला ना. पाणी भरपूर पाऊस येतो तेव्हा तुटला. मे महिन्यातच तुटला. पण आता परत थोडी ते एकदाच बांधणार ना तुटत बसेल ना.
आता आणि पाणी जेव्हा आता हा ठीक आहे, आता एवढा पाणी आहे बरोबर, जेव्हा पाऊस असतो नॉर्मली भरपूर पाऊस कपडे असेल दे ना, ते मी धुवून चोळून काढेन. हां, हां, ते इथपर्यंत असेल, इथपर्यंत असेल तर बकरी जायला नाही ना, तर तिथूनच कसं वरतूनच बांधा तू बांध बांध जाऊन नाही, म्हणजे तिथून जाऊन शेतात जातील ती. शेताच्या इथून जातात ते लोक असे इथून. अच्छा, ठीक आहे. एकदा मी आणि शुभम मुंबईला जात होतो, रात्री तिकीट होती, ते कपडे आणताना आम्ही संध्याकाळी आलो, बोललो एकदा शेवटच्या नदीत जाऊन येऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार होतो आणि आलो दोघं, आणि इथे खेकडा होता, मोठा खेकडा होता एकच आंगड्याला इथे. तो शुभम बोला पकड 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 पकड, आणि मी लगेच असं उडी टाकली, आणि पकडणार कसा, पकडायचं माहिती नाही. मग सँडल घातली, सँडल काढली, सँडलनी दोन्ही साईडून दाबला, पण ह्याच्या खाली गेला, कसा बसा त्याला पकडला एका हात, आणि एक सँडलवरती असं दाबून असं सँडविच करून तो आण ना, तो पण चोळून काढतोय. शाळेत ठेवला असतो, माती निघून गेली असते. कपडा दे बारजन, हा माझाच टी शर्ट आहे. आता आपण जेव्हा येतो ना तेव्हा मच्छी ह्याच्यात जातात, कशा? हे हे आहेत ना, ह्या पानांच्या. अरे पाणी खूप थंड आहे रे. हो, चल परत पावसासारखा झाला क्लायमेट. वाव, कपडे धुते, पण त्या साईडला जाऊन पण बघूया. चला त्या साईडला जाऊन बघूया ना, सर्व गावी यायच्या तयारीत असतील. ब्लॉग बघतील तरी नाही काय माहिती, घाई गडबड चालू असेल, पण नंतर कधी बघितलं तर चालेल. जेव्हा पाऊस नसतो, गावी यायची हे असतं, तेव्हा आम्ही हे सर्व व्लॉग्स बघतो. पाऊस असताना पूर्ण ओव्हरफ्लो होतो, हा एवढं लेवल. मस्त सीन आहे. शांतता. असा क्लायमेट असायला पाहिजे, म्हणजे थोडासा पाऊस येऊन जाऊन ऊन आणि सुका, पाऊस पडला तरी लगेच ड्राय व्हायला पाहिजे. बेस्ट आहे हा क्लायमेट. बघू, पाणी तर आहे गणपती विसर्जनाला भरपूर. अजून आपण माळावर नाही गेलो आहे, ती पुढची नदी आपण एक्सप्लोर नाही केली आहे. चला आपण ह्या साईडला पण थोडं पुढे जाऊन बघूया. जे पण इथपर्यंत ब्लॉग बघतायत त्यांनी कमेंट करा आपलं नाव आणि कुठून बघतायत ते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाऊटआउट देऊ त्यांना, जे कमेंट करतील त्यांना. आणि ज्यांना पाहिजे की हा नाव कमेंट शाऊटआउट द्या, ते नाव टाईप करून पाठवा. कधी कधी कुणाचं चॅनलचं नाव असतो 123893 असं वगैरे. कारण की आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये एक कमेंट आलेली. हो हो आलो. मस्त शांतता आहे, सर्व ऊन असता तर आंघोळ करायला मजा आली असती. बघू आपण येऊ, एक राऊंड मारू, परत मन झालं आंघोळीचा, आंघोळ पण करू. खेकडे पकडायची पण आपल्याला व्हिडिओ बनवायची आहे, पण आपल्या सोबती पाहिजे, एकटा पकडायला यायला कंटाळा येतं आणि त्याला पेशन्स लागतं. सर आता पाऊस येतो आहे तर आपण वरती जाऊया. अजून काम आहेत, बरेच काम आहेत. डेकोरेशनचा व्हिडिओ पण मला टाकायचा आहे. सर्वात पहिला मी हा व्हिडिओ टाकेन की आमच्या गावच्या नदीची टूर. त्यानंतर मी अजून गणपतीचे ब्लॉग येणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब करून ऑलवरती करा, म्हणजे काही मी अपलोड केलं लगेच तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्ही बघाल.
सर्व जेव्हा बघतात तेव्हा, नाही तर कधी कधी मिस होतो म्हणून तो बटन दिलं आहे आणि फ्री आहे तर करून टाका. चला आईला वरती घेऊन जायचं आहे. वरती जाऊ मी, थांब वरती जाऊन खिचतो तुला. बघूया आईला. चला एवढं चढशील. चला आई चढेल, आपण बिना चप्पलचं. आपली चप्पल आईला दिली आहे, आपण चढूया. चढते चढते चढते, पकडावं लागतं याला. लागेल लागेल, कारण की कुठे पण हात लावून चालणार नाही. हम्म. पटकन हात केला. चला जाऊया घरी. आपल्या घरी या नदीवरून दिसतो. हो, तुमच्याकडे रात्रीच्या बाहेरच्या बसून ठेवलं. मी असा कॅमेरा उलटा फिरवतोय, म्हणजे असं चुकीचं फिरवतोय. स्टार्टिंग आहे ना, हळूहळू शिकू आपण. यूट्यूबर्सला लाईव्ह बघावं लागतं त्यासाठी, की कसे कॅमेरा रोटेट करतात, कसं पकडतात आणि कसे हात नाही दुखत. कधी कधी फोनला वजन असतो, जो माईकचा अटॅच केला आहे. माझा फोन क्लिअर आहे ना? तो वजन तो माझ्या खिशात आहे. जे मला पहिला फोन लावला. तर आपण परत नॉईज कॅन्सलेशन मोड चालू करूया. अरे रबरचा फोटो मागितल्यानंतर काकीने. ओके, नॉईज कॅन्सलेशन मोड ऑन. रब्बरचा फोटो पाठवायचं. लवकर पाठव, काकीला लवकर पाठवावं लागेल, नाही तर सामान येणार नाही. संकेत काकाला धावाधाव करावं लागेल. आपली मंडळी यायचे आहेत आता सर्व गावी. एकेकांना आपण इंट्रोड्यूस करूया. जेव्हा ही व्हिडिओ आम्ही 3-4 वर्षानंतर बघू, तेव्हा बघू की आपले म्हणजे राहायचे कसे कसे कपडे घालायचे, त्यानंतर ते ट्रान्समिशन, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं आहे, कसे ग्लो होत आहेत. बघा ही भाजी केली आहे. तुवर भात. आमच्या इथे शक्यतो भाताची शेती होते. तिथे काकडी आहेत, तर काकडी वगैरे लपवून ठेवतात लोक. तिथं कोण घेऊन गेला. आई पप्पाच्या झाडावर पप्पा हाय. आई पप्पाचं झाड तोडावं लागेल त्याला पूर्ण. हा मग पण तिला असं, घरावरती पण तिला आई हळूहळू वरतून तोडावं लागणार. लगेच तर आपलं तर तो पडणारच ना घरी. पडणारच ना, पण ते तोडावंच लागणार आहे. हे आपले नारळ काय जायचं होतं ना. आहेत का बघू. आहेत मस्त कवळे नारळ आहेत, मलाईवाले, पाणीवाले. चला आपण घरी आलोय, पाऊस पण आलाय. पण ब्लॉगला एंड करूया. 10 मिनटं झाली. तर चला, येत आहे ना गणपतीला, लवकर या.